मित्रांनो, माझं नाव कल्याणी कमलाकर उपाध्ये. मी मुंबईला राहते. माझं वय 25 आहे आणि मी आर्ट फील्डमध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून काम करते आहे. माझं मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स झालेलं आहे. त्यामुळे पेंटिंग आणि आर्ट डिरेक्शन्स हे माझे महत्त्वाचे विषय राहिले आहेत. पेंटिंग्समध्ये काम करताना मला नेहमी असं वाटतं की रंग हे माणसाच्या मनापर्यंत उतरायला हवेत, जेणेकरून पेंटिंगशी त्याचा संबंध जुळला जावा किंवा तो आतपर्यंत त्यात खोलवर रुजत जावा. त्या पेंटिंग्समधल्या भावना त्याला त्या पद्धतीनं घेऊन जायला हवं. निवेदन आणि वाचनाची आवड मला पहिल्यापासून आहे. त्यामुळे रेडिओ झकास मराठीला मी 2 वर्ष काम केलं आणि या 2 वर्षाच्या कालावधीत मी बरेचसे इंटरव्ह्यूज केलेत. बऱ्याचशा आर्टिस्टला भेटली, नवीन कलाकारांना मिळाली. त्यांच्या बोलण्यातनं किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूजमधनं एकच गोष्ट पुढे आली की माणसांनी जगताना फार पॉझिटिव्हली गोष्टी करायला हव्या, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायला हवी. कारण मला बरेच जण असे म्हणतात की कल्याणी तू किती साऱ्या विविध क्षेत्रांमध्ये काम करते आणि किती साऱ्या गोष्टी करतेस, तू डान्सही करतेस, तू ड्रामा करतेस, तू ॲक्टिंग करते आणि तू आर्ट डायरेक्शन्स करते, तू ओव्हरऑल आर्ट फील्डमध्ये कितीतरी ठिकाणी काम करतेस, सो तू फोकस का नाही करत. तर मला एकच सांगायचं आहे की आपण जेव्हा एकाच वेनी चालतो किंवा एकाच रस्त्यावर चालत जातो तेव्हा आपल्याला एकाच गोष्टीपर्यंत आपण पोहोचत असतो आणि कधी कधी असं होतं की परिस्थिती बदलतात आणि वेगवेगळ्या कारणास्तव आपल्याला जे हवं असतं ते मिळू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं, कारण आपल्याला तर इतर कुठल्या गोष्टी येत नसतात. त्यामुळे आपण हतबल होतो आणि नर्वस होतो ऑब्व्हियसली. अशा वेळी जर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी येत असल्या किंवा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतो तर अर्थातच आपण निराश होत नाही, कारण एक नाही तर दुसरं काहीतरी हा आपला जो ऑप्शन नेहमी असतो. आणि मला असं वाटतं की माणसाने असल्या विविध ऑप्शन्स आपल्याजवळ नेहमी ठेवायला हव्या, जेणेकरून जर कधी काळी तो अडचणीत आला आणि त्याच्यासमोर कुठलंच दरवाजे नसले तर त्याला नक्कीच काहीतरी करायला, धडपड करायला एक मोटिवेशन मिळतं किंवा एक रस्ता मिळू शकतो जिकडे तो जाऊ शकतो. सो बेसिकली मला असं वाटतं की माणसाने एक तरी आर्ट आपली बाळगायला हवी किंवा एकतरी कलेमध्ये त्याने निपुणता घ्यायला हवी. बिकॉज आर्ट जी आहे ना ती आर्ट माणसाला कुठेच उपाशी ठेवत नाही किंवा असं एकही आर्ट नाही आहे जिथे रोजगाराच्या संध्या नाही आहे. काळ बदलतो आहे, जसं मीडिया बदलत आहे त्यानुसार वेगवेगळ्या जागेमध्ये, क्षेत्रामध्ये माणसं काम करतात आहे आणि थोड्या फरकाने का असून आपण प्रत्येक ठिकाणी आर्टला किंवा आर्टिस्टला जी व्हॅल्यू दिली गेली आहे ती फार नगण्य आहे. आणि राहिली गोष्ट माझ्या हॉबीची किंवा माझ्या छंदाची, तर ती म्हणजे की मला वाचन करायला फार आवडतं. मला असं वाटतं की इंटरनेट्स आणि सोशल मीडिया, फेसबुक यापेक्षा माणसांनी जर पुस्तकं वाचलेत तर पुस्तकांमधनं जर त्याला मोटिवेशन्स मिळतात किंवा पॉझिटिव्ह एनर्जीज मिळते ती सोशल मीडियामधून नाही मिळत. आणि जे ज्ञानाचं भांडार आहे ते मुळात बघितलं तर आपल्याला पुस्तकांमध्येच मिळतं. लेखक जेव्हा लिहितो त्यावेळेस त्याच्या मनात असतं की तो जे व्हायब्रेशन्स त्या पुस्तकांमध्ये ट्रान्सफर करत असतो, ज्या गोष्टी तो पुस्तकांमध्ये लिहित असतो त्या गोष्टी सरळ माणसांमध्ये उतरतात. आणि मला असं वाटतं की पुस्तकांमुळेच माणसाला जगण्याचा खरा अर्थ कळतो. जो ज्या माणसाला कळला तो माणूस अर्थातच फार पुढे जातो आणि कधीतरी त्याला कळतं की नाही पुस्तकं वाचायला हवेत. माझं सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये मला हे सांगायचं आहे की माणसातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक तरी कलाकार दडलेला आहे. सो तुम्ही तुमच्या कलेला वाढवा, त्याला एक आकार द्या, जेणेकरून जो ओबडधोबड कलाकार आहे त्याला एक तो राखीव कोरीव असा कलाकार निर्माण होईल. आणि या सगळ्या जगामध्ये 100% लोकांमध्ये जर 10% जरी कलाकार निर्माण झालेत तर मला वाटतं की हे जग फार सुंदर होईल.
कारण कलाकार असा असतो जो ब्लॅक अँड व्हाईट जगातही रंग भरतो आणि ते जे रंग असतात ते सगळ्यांना आनंद देतात आणि हे रंग प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ, तीच माझी इच्छा आहे. थँक्यू.